संपूर्ण देशभर आज रामनवमीचा उत्साह दिसून येत आहे। श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत तर भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा संगम आज पाहायला मिळतो आहे। अयोध्या इथे अलीकडेच रामलल्लांची मंदिरात विधिवत स्थापना झाली होती। त्यानंतर आलेली ही पहिलीच रामनवमी असल्याने अवघी अयोध्या राममय झाली आहे। अयोध्येमध्ये जवळपास 4000 राम मंदिरं असून या सर्वांमध्ये भक्तांची मांदियाळी दिसून येत आहे। मुख्य म्हणजे आज दुपारी बरोबर 12 वाजता सूर्याची किरणं राम मंदिरातल्या रामाच्या मूर्तीवर पडली आणि याद्वारे रामाला सूर्यकिरणांचा अभिषेक झाला। अयोध्येतल्या श्रीराम मंदिरातल्या रामलल्लाच्या मूर्तीवरचा सूर्यतिलक पाहून देशातल्या लाखो राम भक्तांप्रमाणेच आपल्यालाही आनंद झाल्याची प्रतिक्रिया पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे। हा क्षण आपल्यासाठी अत्यंत भावनिक आहे असंही ते म्हणाले। अयोध्येतला श्रीराम जन्मोत्सव ऐतिहासिक आहे असं त्यांनी सांगितलं। हा सूर्यतिलक आपल्या सर्वांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण करेल आणि देशाला समृद्धीच्या नव्या शिखरावर पोहोचवण्यासाठी प्रेरित करेल अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या आहेत। मुंबई आणि राज्यातही विविध ठिकाणी रामनवमी मोठ्या श्रद्धेने साजरी होत आहे।